बालमित्रांनो, आज आपण संक्षिप्त रूप देणे म्हणजेच लहान रूप देणे आणि दुसरा सममूल्य अपूर्णांक ह्या दोन गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण संक्षिप्त रूप म्हणजे काय ते समजून घेऊया। संक्षिप्त म्हणजे लहान। आपल्याला जो काही अपूर्णांक दिलेला असेल त्या अपूर्णांकाचं आपल्याला लहान रूप करून घ्यायचं आहे। तर ते रूप कसं करायचं ते पहा। दिलेल्या अपूर्णांकातील अंश व छेद या दोनही संख्यांना एकाच संख्येने भागणे। भागल्यानंतर जो लहानात लहान रूप असलेला अपूर्णांक मिळतो त्याला संक्षिप्त रूप असे म्हणतात। संक्षिप्त किंवा अतिसंक्षिप्त असा कोणताही शब्द वापरला तरी कन्फ्यूज करायचा नाही। तर आपल्याला पहा या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे। तर ह्या अपूर्णांकाला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये जो अंश आहे 4 आणि छेद आहे 6, तर ह्या अंश आणि छेद या दोघांना सुद्धा एकाच संख्येने आपल्याला भाग घालवायचा आहे। आता इथं दोन्ही पण एकाच पाड्यात असणारी संख्या आपण शोधायची आहे। तर पहा या ठिकाणी किती आहे 4/6। आपण हा अपूर्णांक पुढे लिहून घेऊया 4/6। ह्याचं आपल्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे म्हणजेच संक्षिप्त रूप द्यायचं आहे। तर काय करायचं आहे, तर दोन्ही पण संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो ते पाहूया। आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येचा विचार करायचा आहे, पण ही 4 आणि 6 जास्त मोठ्या संख्या नाहीत, त्यामुळे ह्या दोन्ही पण संख्यांना 2च्या पाड्यात भाग जातो। बघा 2 4 आणि 6। तर आता आपण या ठिकाणी भाग घातलेला घेऊया 2 4। तर तुम्हाला इथल्या इथं असा भाग घालवता येणं अत्यंत गरजेचं आहे। 2 4 आणि हे आहे 6। तर अशा रीतीनं 4/6 या अंश आणि छेदाला दोघांनाही आपण 2 न भाग घातलेला आहे, त्यामुळे आपला अपूर्णांक किती आलेला आहे 2/3। तर अशा पद्धतीने हे जे 2/3 आहे ते 4/6 या अपूर्णांकाचं अतिसंक्षिप्त रूप आहे। लक्षात आलं, ह्याची किंमत आणि ह्याची किंमत काय होणार आहे, समान आहे। तर तो सममूल्य अपूर्णांक हा भाग आपण पुढे पाहणार आहोत। तर आता पहा याला आणखीन दुसरं कशाने भाग जातो का नाही जात, 2 पण आणि 3 पण ह्या दोन्ही पण काय आहेत आता मूळ संख्या आहेत किंवा दोन्ही पण एका पाड्यामध्ये नाहीत, त्यामुळे ह्या 4/6 या अपूर्णांकाचं अतिसंक्षिप्त रूप आलेलं आहे 2/3। तुमच्या लक्षात आलेलं आहे। आता पहा पुढचा अपूर्णांक पहा 12/15। आता अशी संख्या शोधायची की ह्या दोन्हीला पण एकाच संख्येनं भाग गेला पाहिजे। या ठिकाणी अंश आणि छेद या दोघांनाही एकाच संख्येनं भाग घालवायचा आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आता आपण या ठिकाणी 12/15 असं पुढे मांडून घेऊया। त्यासाठी तुम्हाला पाडे झटपट पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे। तर आता सांगा बरं कितीच्या पाड्यामध्ये असेल 12 आणि 15? अगदी बरोबर 3च्या पाड्यामध्ये। आता 3 न जर आपण 12ला भाग घातला तर किती येतो भागाकार, 3 चौक 12 म्हणून 4 लिहायचं आहे। आणि खाली 15ला 3 5 15। आता आणि 4 आणि 5ला आता कोणत्याच एका संख्येनं भाग जात नाही, हे काय झालं 12/15 या संख्येचं हे 4/5 हे अतिसंक्षिप्त रूप आलेलं आहे। तुमच्या लक्षात आलेलं आहे। आपण इथं काय केलेलं आहे 3 न भाग घातलेला आहे, किंवा इथं खाली लिहिते 3 ने भागून, म्हणजे तुमच्या लक्षात राहील। 3 ने भागून हा पुढचा आलेला आहे 4/5, म्हणजे आपण 12/15 आणि ह्याला 3 न भागल्यानंतर हे असं आलेलं आहे, किंवा या पद्धतीनं करून घ्यायचं आहे 12/15 हे असं खाली भागिले 3, ह्याला पण भागिले 3, 3 चौक 12, 3 5 15। ह्या पद्धतीनं जरी तुम्ही मांडणी केली तरी तुम्हाला आणखीन सोयीचं होईल, सोपं जाईल। आता आपण पुढचा अपूर्णांक आणखीन पाहूया 18/7। आता या ठिकाणी पण 18/7 असंच मांडूया। आता या ठिकाणी असं भागिलेचं चिन्ह देऊन घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता 18 आणि 27ला कोणत्या संख्येनं भाग जातो, आता ही 3च्या पण पाड्यात आहे 27 आणि 18। तर आपण काय करायचं आहे, आता आपण छोटी संख्येनं आधी भाग घालूया, पुढे पाहूया 3 न भाग घालूया दोन्हीला पण। आता किती आलेला आहे 3 सख 18 आणि 3 9 27। तर पहा आणखीन हे काय अतिसंक्षिप्त रूप आलेलं नाही, 6 आणि 9 आणखीन पाड्यात आहेत 3च्या, म्हणून अजून परत तुम्ही भाग घालवायचा आहे भागिले 3 भागिले 3। तर आता पुढं काय येणार आहे पहा 3 दुने 6, 3 त्रिक 9। तर आता हे काय झालेलं आहे अतिसंक्षिप्त रूप आलेलं आहे 2/3। मग या ठिकाणी तुम्ही असं एवढं डबल भाग घालवण्यापेक्षा 18 आणि 27 कोणत्या मोठ्या संख्येच्या पाड्यात आहे ते शोधायचं आहे। तर आता पहा 9 हे 3 त्रिक 9 येत आहे की नाही, तर 9च्या पाड्यात आहेत। तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी असं जर घेतलं तरी सुद्धा चालेल, 18/27 भागिले 9 घ्यायचं आपण डायरेक्ट। ही पद्धत वापरा की ही वापरा, 9 दुने 18, 9 त्रिक 27 आलं।
तर अशा पद्धतीने आपण मोठ्यात मोठी संख्या शोधायची, म्हणजे आपल्याला अतिसंक्षिप्त रूप काय होणार आहे, लवकर मिळणार आहे. तर आता आपण पुढचा अपूर्णांक पाहूया. या ठिकाणी आहे 20/24. आता पहा 20 आणि 24 मोठ्यात मोठी संख्या शोधा. आता 2 न भाग घालवत बसायचा नाही. तर आपण काय करायचं आहे, पाढेपाठ असले की तुम्हाला पटपट येत सांगता येईल. आता ह्या दोन्हीला पण कितीनं भाग जाणार आहे, 4 ने. पहा 4 पंच 20 आणि इथं 4 सख 24. आता 5 आणि 6 कुठल्याच दोन्ही पण संख्या कोणत्याच एका पाड्यामध्ये नाहीत, त्यामुळे 5/6 हे काय झालं, 20/24चं अतिसंक्षिप्त रूप आलं, म्हणजे ह्याचं लहान रूप आलं. लहान रूप कधी येतं, तर अंश आणि छेदाला दोन्हीला पण एकाच संख्येनं भाग घातल्यानंतर काय होतं, लहान रूप येतं. तर अशा पद्धतीने ही काय आहे, अतिसंक्षिप्त रूप देणे. तुम्ही वहीमध्ये सोडून घेऊन व्यवस्थित सोडवायचं आहे. आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, सममूल्य अपूर्णांक. तुम्हाला अतिसंक्षिप्त रूप देता आलं की आपल्याला सममूल्य अपूर्णांक सोपा जातो. तर ज्या दोन अपूर्णांकांची किंमत म्हणजेच मूल्य, या शब्दाचा अर्थ ज्या दोन अपूर्णांकाची किंमत म्हणजेच मूल्य सारखे असते, समान किंवा सारखे असते, त्यांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. बघा, सम म्हणजे सारखे आणि मूल्य म्हणजे किंमत, म्हणजे ज्या दोन अपूर्णांकाची किंमत समान असते. आता तुम्ही म्हणाल आता ह्या दोनची किंमत कशी काढायची, तर पहा या ठिकाणी किती दिलेला आहे, 3/2. ह्याला काही अतिसंक्षिप्त रूप आपल्याला देता येत नाही. मग आता अतिसंक्षिप्त रूप कोणाला द्यायचं आहे, 15/20. मग त्याला आपण देऊन घ्यायचं आहे 15/20. म्हणजे आता दोन्हीला पण एका संख्येनं भाग घालवायचा आहे. आता ह्याला कितीनं भाग जातो, 5 ने. खाली पण 5 ने. बरोबर 5×3 15 आणि या ठिकाणी किती आलेला आहे, 5×20. तर आता पहा हे जे रूप आलेलं आहे, इथं 3/4 आलेलं आहे, इथं आहे 3/2. म्हणजे हे अपूर्णांक सेम आलेत का, नाही आले. हे काय आहेत, वेगवेगळे आहेत, म्हणजेच हे सममूल्य अपूर्णांक नाहीत. तर हे अशा पद्धतीने, आता इथं जर 3/2 आलं असतं तर ह्याला काय म्हणायचं आहे, सममूल्य अपूर्णांक तुम्ही म्हणायचं आहे. पण हा सममूल्य अपूर्णांक नाही, कारण 3/2 व 3/4 हे काय झालेले आहेत, वेगवेगळे अपूर्णांक आलेले आहेत, म्हणजे हे सममूल्य अपूर्णांक नाहीत. सममूल्य अपूर्णांक नाही, कारण ह्याला अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला किती यायला पाहिजे होतं, 3/2 यायला पाहिजे होतं, पण ते आलेलं नाही. तर आपण पहिल्यांदा सममूल्य अपूर्णांक नसणार समजून घेत आहोत. आता आपण पुढचा पाहूया. या ठिकाणी आता पहा 1/4 आणि दुसरा आहे व 6/24. आता ह्याला अतिसंक्षिप्त रूप देता येत नाही, आपण 6/24ला देऊन घ्यायचं आहे, 6/24. तर आता इथं दोन्हीला पण एका संख्येनं आपण भाग घालवायचा आहे. तर आता कशानं भाग जाईल, 6 जात आहे. पहा 6×1 6, 6×24. तर पहा हा किती आलेला आहे, 1/4 आलेला आहे आणि पहिला अपूर्णांक आपला किती आहे, 1/4 आहे. म्हणजे हे दोन्ही पण अपूर्णांक कसे आहेत, सममूल्य आहेत, म्हणजे ह्या दोघांची सुद्धा किंमत कशी आहे, समान आहे. आलं तुमच्या लक्षात. इथं आपण पाहिलं होतं हे दोन्ही अपूर्णांक वेगवेगळे आलेले आहेत अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर, म्हणून हे अपूर्णांक सममूल्य नाहीत. आता पहा या ठिकाणी ह्याला आपण अतिसंक्षिप्त रूप दिलं 6/24ला, तर 1/4 आलेला आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो, म्हणून 1/4 व 6/24 हे दोन्ही पण अपूर्णांक सममूल्य आहेत. पहा सममूल्य कसं आपण काढलेलं आहे ते तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता आपण काही आणखीन पुढे उदाहरणं पाहूया. तर आता पहा 3/2 आणि 18/12. आता 3/2ला काही अतिसंक्षिप्त रूप देता येत नाही, ते लहान रूपच आहे. आता आपण 18/12ला देऊन घेऊया. 18 आणि 12 कितीच्या पाड्यात आहे, दोन्ही पण आता 3च्या पाड्यात आहेत, पण आपण जरा मोठी संख्या शोधायची, कारण परत त्याला आणखीन अतिसंक्षिप्त रूप द्यावं लागतं. त्यापेक्षा 6च्या पाड्यात जर पाहिलं तर आहेत 6×3 18 आणि 6×2 12. म्हणून दोन्हीला आपण काय करूया, 6 भाग घालूया. 6×3 18, 6×2 12. पहा किती आलेला आहे, 3/2. इथं पण आपल्याला दिलेला होता 3/2. म्हणून 3/2 व 18/12 हे अपूर्णांक काय आहेत, सममूल्य आहेत, म्हणजे दोन्हींची किंमत समान आहे. अपूर्णांक सममूल्य आहेत, किंवा दोन्हीच्या मध्ये आपण बरोबर चिन्ह घातलं तरी पण चालतं. तर या ठिकाणी सांगते तुम्हाला 3/2 बरोबर 18/12. तर ह्या पद्धतीनं
हे बरोबर चिन्ह म्हणजे दोन्हींची किंमत काय आहे, समान आहे. म्हणजे डावी आणि उजवी बाजू दोन्ही पण सारख्या आहेत असा त्याचा अर्थ होतो. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. 36/45 व 4/5. आता या ठिकाणी बघा 36/45ला आता मोठ्या संख्येनं भाग घालून घेऊया. तर या ठिकाणी भाग कितीने जात आहे, 9 जातो. 9 चोक 36 आणि 9 पाची 45. बघा हा 4/5 आणि हा पण आलेला आहे 4/5. म्हणून 36/45 बरोबर 4/5. इथं खाली लिहायचं पण जागा नाही म्हणून इथं लिहिलेलं आहे. तर हे दोन्ही अपूर्णांक सममूल्य आहेत. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय. तर इथं सममूल्य नसलेला पण तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे आणि हे सममूल्य कशा पद्धतीने येतात ते तुमच्या लक्षात आलेलं आहे. कधी कधी असं लहान रूप नसतं पण दोन्हींची पण दोन्हीही अपूर्णांकाला अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर काय होतात, त्यांच्या किमती समान येतात. त्यावेळेस सुद्धा ते काय असतात, सममूल्य अपूर्णांक असतात. सममूल्य अपूर्णांक म्हणजेच काय आहे, तर त्या दोन अपूर्णांकांना आपण अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर दोघांची जर किंमत समान आली तर त्यांना काय म्हणायचं आहे, सममूल्य अपूर्णांक असं म्हणायचं आहे. तर आज हे दोनच घटक तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत, पुन्हा पुन्हा वाचायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत आणि ही उदाहरणं तुम्ही पुन्हा पुन्हा सोडवायची. सराव झाला की तुमच्या ते चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. तर पहा या ठिकाणी तुम्हाला अतिसंक्षिप्त रूप देण्यासाठी मी 20 उदाहरणं देत आहे. या सर्व उदाहरणांना तुम्ही काय करायचं आहे, अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे. अतिसंक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे जरा मोठ्यात मोठा विभाजक आपण शोधून काय करायचं आहे, एकाच संख्येनं अंश आणि छेदालाही तुम्ही भाग घालवायचा आहे. परत जे तुमचं अतिसंक्षिप्त रूप आहे त्याला दोन्हीलाही म्हणजे अंश आणि छेदालाही कुठल्याही एकाच संख्येनं भाग जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही भाग घालवायचा आहे. त्यासाठी शक्यतो तुम्ही मोठ्यात मोठ्या संख्या शोधायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला पाढेपाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. तर या पद्धतीने ही 20 उदाहरणं आहेत, तुम्ही ती सोडवायची आहेत आणि त्यांची उत्तरसूची या ठिकाणी तुम्हाला खाली दिलेली आहे. त्यावरून तुम्ही स्वतः उदाहरणं सर्व तपासून घ्यायची आहेत.